हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया हालेलुया. विशेष अशी एक प्रार्थना करूया आपल्या देशासाठी. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, पोलीस लोक, हर प्रकारे जी सेवा करणारे देशासाठी परत पावले. या 26 जानेवारी परमेश्वराच्या राज्याचा वर्षाव त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या मुलाबाळावर परमेश्वराचा आशीर्वाद, आपल्या देशावर परमेश्वराचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद, देशात प्रीती, दया, शांती हे सर्व प्रभूच्या इच्छेप्रमाणे सांगण्यास शक्ती मिळून द्यावी. प्रत्येकानं आपलं जीवन परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मिळावं आणि त्याद्वारे परमेश्वराचं राज्य आपल्या शरीरात कार्याच्याद्वारे प्रत्येकाला सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून विशेष प्रार्थना प्रभूच्या ठेवून ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. तर आपण एका वचनाला सुरुवात करूया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये अध्याय 1 आहे आणि वचन आहे ते 24 आहे. मना सर्वांचा हृदय जाणणारा परमेश्वर. कारण आपल्या सगळ्यांना एकमेकांना माणूससारखं ओळखू शकत नाही, परंतु आपल्या सर्व मानव जातीचा परमेश्वर तो हृदय जाणतो. म्हणजे तुम्ही आणि मी जे आहेत त्या आपल्या सगळ्यांचा परमेश्वर आहे आणि तो सर्वांची हृदय जाणतो. म्हणजे हृदयात काय चालले, काय आहे आणि काय करत आहे. कारण देव याच मंदिरामध्ये असतो. कारण तुम्हाला वचन माहितीच आहे. कारण ते करायचं पहिल्या 3:16-17 वचन की तुम्ही देवाचे मंदिर आहे. कारण सुरुवातीला उत्पत्ती 2:7 दिली. सुरुवातीला परमेश्वराने आत्म्याच्या द्वारे या शरीराला ताकद दिली, शक्ती दिली, अनुभव दिले, अद्भुत गोष्टी दिल्या. शरीर आनंदी कसं राहावं अशा पद्धतीने त्यांनी त्या शिक्षणाकडे, त्या वास करण्यासाठी माणसाला जीवन म्हणून दिलेलं आहे. म्हणून प्रभू येशूने जेव्हा पृथ्वीवर प्रवास केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक आत्मा दिला. लूक 3:22-23 आणि आत्म्याने तो परमेश्वर कार्य करायला सुरुवात केली. तर परमेश्वर त्याच्यातून कार्य करत होता आणि ते कार्य अशासाठी करत होता की आपल्या सर्व मानवाचं जीवन परिवर्तन व्हावं. हालेलुया. आणि सुंदर परमेश्वराने आपल्याला हा देश दिला आहे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जो देश आहे तो भारत. हालेलुया. या भारतामध्ये 3 ऋतू परमेश्वराने, हिवाळा आहे, गरमी आहे, पावसाळा आहे. अनेक ठिकाणी एवढे ऋतू बनवलेले नाही. तर त्या परमेश्वराचं राज्य या भारत देशावर मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आणि या देशाला शैतानाचं राज्य, शैतानाचं जे राज्य आहे हालेलुया ते तयार करायचं आहे. माणसामध्ये भांडणं करून, नफरत करून, द्वेष करून. म्हणून या देशावर शैतानाचं राज्य प्रसिद्ध न व्हावं म्हणून देवाचं राज्य प्रसिद्ध व्हावं आणि देवाच्या आत्म्याने सर्वांच्या हृदयाला देवाची इच्छाप्रमाणे चालण्यास कृपेचं दार मिळावं म्हणून आपण आज विशेष प्रार्थनेमध्ये याने या वचनावर इंटरेस्टली बघायचं आहे. आणि दयाळू आणि प्रेमळ हे आपलं भारत देश आहे. सगळ्यात प्रेमळ देश हे भारत. कारण ह्याच देशात सर्व प्रकारची मानव जात राहत आहे. हालेलुया. आणि ह्या भारतामुळे अनेक जगामध्ये भारतीय मानव या जगात प्रसिद्ध आहे. आणि हर ठिकाणी तुम्हाला जर जगात जर बघायचं असेल तर सर्व मानव हर देशामध्ये प्रवास करत आहे. हालेलुया. आणि देशातली हर एक व्यक्ती दुसऱ्याच्या गरजेसाठी धावत आहे. भले ते रोजगार असू दे, परंतु जे काम कष्ट करण्यासाठी, माती खड्ड्या करण्यापासून ते ऑफिसर, हालेलुया, संशोधन करण्यासाठी भारतीय नागरिक व्यक्ती ह्या जगात फिरत आहे. हालेलुया. सर्वांसाठी भक्ती प्रार्थना करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून
या देशावर शैतान मानवामध्ये प्रवास करून एकमेकाची निंदा, नफरत, द्वेष उत्पन्न करत आहे. म्हणून यासाठी फक्त एकच लागते, ती म्हणजे प्रार्थना. तर आपण आता वचनाला सुरुवात करूया की सर्व मानव एक कसा आहे. हालेलुया. सर्व मानव एक कसा आहे, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, म्हणून त्या मानवाला नावं दिली जातात. हालेलुया. आता आपण मानव जात आहे, पण माणसाची अनेक प्रकारची नावं दिली जातात. कुत्रा आहे, फक्त कुत्राच बोलतात त्याला, हे इंग्लिशमध्ये डॉग बोलतात. प्रत्येक भाषामध्ये वेगवेगळं आहे. आता ही भाषा मांजर आहे, इंग्लिशमध्ये बोलतात कॅट, नाही तर कॅडबरी चॉकलेट खातील. हालेलुया. तर काही गोष्टी अशा आहेत की आम्हाला अनुभव घेणं हे जास्त गरजेचं आहे. हालेलुया. तर ज्ञान हा परमेश्वर देतो, आणि ज्ञान हे सगळ्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने मानवाला दिलेलं आहे. हालेलुया. तर प्रेषित 1:24 मध्ये आपण वचन घेऊया. मग अशी प्रार्थना केली, ये सर्वांचे हृदय. आता सर्वांची हृदय होती तिकडे. हालेलुया. हृदय सगळ्यांना आहे. तुम्हाला सगळ्यांना हृदय आहे ना? हा, म्हणून त्याने कसे दिले, सगळ्यांची हृदय जाणणाऱ्या, काय सांगते, सर्वांच्या हृदय जाणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आता त्याच्यामध्ये दुसरा अध्याय 32 ते 33 वचन घेऊया. ते येशूला ते देवाने उठवलं, याविषयी आम्ही सर्व साक्ष. आता आपल्या प्रत्येकाला देव शेवटला उठवणार आहे. आता येशूला उठवलं, कारण लवकर का उठवलं त्याला? कारण त्यांनी काही चुका किंवा पाप केलं नव्हतं. हालेलुया. आरोप आलेले होते त्याच्यावर, चुकीचे आरोप आले, पापी आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर आरोप केले. पण त्यांनी काय केलं नाही, तर देवाने त्याचा सत्याचा न्याय केला. मग आपल्या पण व्यक्तीचा मध्ये 12:36 दिले, शेवटचा आपल्या सर्व मानवाचा न्याय होणार आहे. भले तो प्रार्थना करणारा असू दे, किती पॉवरफुल त्याला देवाचं गीत असू दे, पण न्याय मात्र कोणाला सुटणार नाही. तुम्हाला ना मला कोणाला सुटणार नाही. माझी पाप मी स्वतः पदरी घेतलेली आहे, कबुली केलेली आहे, पश्चाताप केलेला आहे, तर तिथेच माझी पाप धुतून गेलेली, म्हणजे धुवून गेलेली. हालेलुया. पण मी माझी पाप तसंच ठेवले. नीतिसूत्र 28:13 मध्ये तसं वचन दिले, किंवा योहानमध्ये 20:23 वचनामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करणार, ती क्षमा झालेली आहे. हालेलुया. स्तोत्रसेत 32:5 मनात जर पाप कबूल केलं, त्या पापांची तुम्हाला क्षमा आहे. स्तोत्रसेतमध्ये आपण बघतो. हालेलुया. या गोष्टी प्रत्येकाला 4:4 मध्ये दिलेल्या. हालेलुया. झोपताना सुद्धा पश्चाताप करायचा. पहिल्यांदा रात्रीची 12चा पहिला वेळ समय पश्चातापाच्या द्वारेच घालवायचा आहे, आणि परमेश्वर आमच्या जोडीला आहे ही वेळ पहिली द्यायची. म्हणजे झोपणे काढायची 12 वाजेपर्यंत, पहिला आणि शेवट दिवस काढायचा. माझं बायबल वाचन असते किंवा देवाचे स्तुती करत, जर टाईम नाही मिळाला तर धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आता AM सुरू झालेला आहे, म्हणजे सकाळ आहे, त्याच्यानंतर 12 नंतर PM, काय AM नंतर म्हणजे दुपार बोलतात त्याला, काय आता ही सकाळ बोलतात, आता दुपार. मग त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की आता 1 मिनिट होणार आहे, तर परमेश्वरा धन्यवाद, परमेश्वरा धन्यवाद, परमेश्वरा धन्यवाद, परमेश्वरा धन्यवाद, मी पापी माझ्या पापांची क्षमा कर, मी पापी माझ्या पापांची क्षमा कर, मी पापी माझ्या पापांची क्षमा. हे बोलत 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 राहायचं. नंतर डोळे उघडायचे. मग त्यानंतर AM टू PM मध्ये. हालेलुया. समजलं? मग बायबल वाचता येतील ते बायबल वाचा, नसेल ते 4 अध्याय ते वाचता वाचता पहिले सेकंड एकवरच टाकायचं. हालेलुया. म्हणजे आम्ही देवाशीच बोलता. तसं रात्रीचा पण तोच विषय काढायचा. माझं रात्री आणि दिवस हेच आहे.
आणि चुकून विसरलेलं असेल तर मग 4 अध्याय वाचायचे असेल त्या 8 वाचायचे. किती? हां, शिक्षा आहे ना ती. हालेलुया. कारण 4 गेलेच का, मग 4 गेले ते 4 गेले ते नंतरची, असं 8 अध्याय वाचायचं. हालेलुया. कारण स्वतःला ना पहिलं कंट्रोल कसं करता येईल ते पहिलं शिकायचं. हालेलुया. कारण माझी जर एक प्रार्थना गेली असेल तर मी एक प्रार्थना दुसऱ्या ठिकाणी वाढवतो, पण प्रार्थना करतो. कधी कधी हे शिक्षण पण आपल्या सगळ्यासाठी गरजेचं नसेल तर ते आपल्या शरीराला फार खतरनाक परिस्थितीचा प्रवास केला जाते. तो देवाच्या उजव्या हाताखाली तो बसवलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन बघा, त्याला पित्यापासून प्राप्त झालेलं. आता प्रेषिताने सगळं चित्र बघितलेलं होतं, येशू ख्रिस्त काय काय कार्य करत होता, कसा होता. मग प्रेषिताने ते दान घेतलं आणि दान घेतल्यानंतर ते कार्य केलं. कारण बघा त्या 2 अध्यायामध्ये 1 पासून दिलेलं आहे, ते जेव्हा प्रार्थना करायला लागले तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला गेला आणि तेव्हा त्यांना सामर्थ्य मिळालं, वेगवेगळ्या भाषा बोलायला लागल्या. आणि तेव्हा तुम्हाला माहिती आहे की उत्पत्ती 11 अध्यायामध्ये स्वार्थ होता तो घालवला. येशूमध्ये स्वार्थी माणसं चालत नाही. आणि तुमचा स्वार्थाची प्रार्थना जर असेल तर तुमच्या काही कामाचे येणार नाही, ते शून्यामध्ये येईल. हालेलुया. स्वार्थी प्रार्थना देवाला आवडत नाही. मनापासून प्रार्थना घेतलेली देवाला आवडते, संतोषाने दिलेलं देवाला आवडते. माणूस अशा परिस्थितीमध्ये आहे की त्यांनी आत्मिक शिक्षणाकडे ओळख घेतलेली नाही. कधी कधी शिक्षण घेतात तेव्हा आत्मिक शिक्षण प्रत्येकी माणसाला मिळालेलीच पाहिजे. हालेलुया. आणि जर ते शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे तर देवाचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येकामध्ये कार्य करणार आहे. जे तुम्ही पाहतात, जे तुम्ही ऐकतात, त्यांनी त्याचा वर्षाव केलेला आहे. आता जे पाहतात किंवा तुम्ही ऐकतात त्याचा त्यांनी वर्षाव केलेला आहे. हालेलुया. आता तुम्हामध्ये देवाचं जे वचन आहे ते घेता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही घेत असतील तेव्हा देवाची कृपा तुमच्यामध्ये उतरेल. आता बघा, किती लोकांच्या कमरेचे कांडे दुखतात, त्यांनी पहिले हात वरती. आता हे जे तुमच्या शरीरामध्ये हालेलुया, आपलं आपण सांगतो काम केलं त्याच्यामुळे होते, तसं नाही. आपल्या प्रार्थना कमी असल्यामुळे तो येतो ना आपल्याला पहिला पकडतो. आता तुमची कमरेला जर त्रास झाला तर तुम्ही कशी येणार? तुम्ही काय निमित्त सांगणार माहिती आहे का? मला बसायला होत नाही. तो बसायला होत नाही असं नाही आहे, तुला बसवले ना त्याचं उत्तर तुला द्यायला लावलं त्याने. घरामध्ये बसू शकते, मग प्रार्थनेत का बसू शकत नाही? फक्त निमित्त आहे. तुम्ही उत्पत्ती 3 अध्यायापासून जे सुरुवात केली, निमित्त कसं तयार होते, हे जे निमित्त आहे ना हेच माणसाला खाते. म्हणून कधी पण मी तुम्हाला सांगतो, इर्म्या 8 अध्याय 6 वचन पाठ करायचं. मी काय करतो मला कळत नाही. माझ्या जीवनामध्ये जे आहे ना, जसं पौलाने सांगितले रोमकरा 7 अध्याय 15 पासून, तो पौल पण तसंच सांगतो. हालेलुया. मी काय करतो मलाच कळत नाही. हालेलुया. तसं तिकडे इर्मयामध्ये सांगते, माझ्या दुष्टतेचा मला पश्चाताप. हालेलुया. दोन्ही वचन घे. बघा, जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा हवा असेल तर पहिली आपल्यामधली जी दुष्टता आहे ती क्लिअर कर. आणि तो जर शरीरावर बसलेला असेल तर उत्पत्ती 3 अध्यायाचा आदामाच्या गोष्टी तुमच्या भविष्यात राहतील. म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला कमजोर करेल. मी कान देऊन ऐकले, ते ठीक बोलत नाही, त्यांच्या दुष्टतेचा त्यांना पश्चाताप होत नाही.
मी हे काय केले असे कोणी म्हणत नाही. घोडा जसा रानामध्ये धाव घेतो ते सर्व आपल्या स्वतःला कळत नाही मी काय केलेला. त्याच्या दुष्टतेचा त्यांना पश्चाताप होणं. माझं दुष्टता म्हणजे मी केलेली जी चूक आहे त्याचा परिणाम मला भोग आहे. रोम करा 7:15 ते 18. 7:15 मी काय करतो माझे मलाच कळत नाही. पौल काय सांगतो, मी काय करतो मला कळत नाही. मनुष्य ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही काय करता ते तुम्हाला कळणार नाही. कारण का माहितीये, पाप आपल्या शरीरात असलं ना आपल्याला कळत नाही. तुम्ही असो का मी असो, मी काय करतो मलाच कळत नाही, सुचत नाही, बुद्धी काम नाही करत. त्या एशिया 13:11 प्रमाणे अशा पद्धतीचं हे माणसामध्ये दुष्टाईचं घर असते. मग आता मला पवित्र आत्मा पाहिजे असेल तर मला पवित्र आत्म्याची विचार करणं गरजेचं आहे. कारण शास्त्रात खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत, पण हे शिक्षण आम्हाला नको. हालेलुया. हे बघा, शेवटी ज्याची त्याची कर्म आहेत बघा, ही त्यांना भोगायला लागणार. आमचं कर्तव्य आहे जेवण वाढले जेव्हा किंवा नका जेव्हा. आमचं काम आहे घडवणं, तुमचं काम आहे पाळणं. पाळा किंवा नका. कारण प्रार्थना सुटल्याचं परिणाम काय होते हे फक्त आम्ही अनुभव घेतले, तुम्ही नाही घेतले. मी पण तुमच्यासारखाच होता. मी जेव्हा प्रार्थना सोडली म्हणजे कसे सोडले माहिती आहे का? हालेलुया. जायचंच बनून. आणि मी इथून तेव्हा ताबोर आश्रममध्ये किंवा भुईगावला जायचं. पण तेव्हा भुईगाव एवढं नव्हतं, ते भुईगाव नंतर झालं ताबोर आश्रम न पोट. एवढा टाईम काय, बाकीचे चर्चेसला व्हायची प्रार्थना त्या ठिकाणी जायचं, पापडीला जायचं. तर त्यावेळेला ना मग हळूहळू थोडा कंटाळा केला, मग बाहेर गेलो. हळूहळू गुटखा खायला लागलो. नशा बघा, तुम्ही प्रार्थना मोडलेले बघा, तुमची स्वतःचा आत्मपरीक्षण करा, नाही तर शेवट फार भयानक आहे, फार खतरनाक आहे. कशी पापं हळूहळू शिरतात, मोह कशी शिरतात, भावना कशी शिरतात, वाईट विचार कसे शिरतात, सगळं हळूहळू एंट्री करते, एकदम नाही एंट्री करते. आणि पहिला काय केलं, पान परत खात. ती बरोबर नाही. मी काय खात होता माहिती आहे, बदाम, काजू, सुक्या द्राक्षा. आता येशूमध्ये आल्यानंतर ते द्राक्षा बनते. आता काही ते काजू बदाम खायला बसत नाही आपण नका. हालेलुया. अशा घटना होत्या. आणि एकाच फक्त माणसाची मी संगत केली. आता मला कसं कळते माहिती आहे का, उत्पत्तीमध्ये आदाम एवाने जे पाप केलं, तुमची प्रार्थनेत जर मैत्री वाढली ना का तुम्ही समजून जा, गेले कामात. मग तेव्हा तुम्ही विषय काढू नका की माझं शेवटला याच्यातला एक पण येणार नाही. तुमच्या जेवढ्या संगती आहेत ना इकडे, त्याच्यातला एक माणूस येणार नाही बघायला. जोडायचं अध्यात्म. हे बघा, पेत्राला चावी दिली. आता माझ्याद्वारे जर तुमचं तारण झाले, तसं प्रेषित 4:12 तसं वचन आहे. परमेश्वराच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण झालं. आता मी तुमच्यासाठी तारणासाठी फिरत आहे की तुमचं भलं व्हावं, म्हणून प्रभूने मला पाठवलं. तर प्रभू तुमच्या जीवनात माझ्याद्वारे काहीतरी करत आहे. तो देव आहे. त्या देवाचं राज्य घेऊन मी तुम्हाला शिकवायला आहे. म्हणून त्यांनी शिक्षण देताना मग ते 6:9 प्रार्थना अशी शिकवलेली आहे, तुझे राज्य आम्हामध्ये. आता देवाचं राज्य जर आपल्यात आलं नाही तर आपलं राज्य आपल्याला कसं भेटणार? हालेलुया. देवाच्या राज्याने आपली राज्य स्थापित केलेलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही इकॉनॉमी. हालेलुया. हे सगळे गोष्टी शिकायला मिळतात. त्यानंतर मी हळूहळू माणिकचेत खायला.
बरोबर. देव काय माणिकचंद खात होता? ते बंद केलं. थोडासा गुटखा खाला, देव बंद केलं. बघा, कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यात पाप सुरू झाली ना का तुमच्या खिशात पैसे पण येणं बंद होतं. लक्षात ठेवा या. ते का बंद होतात ते तुम्ही जर लोक 15 अध्याय 11 पासून 18 पर्यंत जरी पुढे वचन वाचलं असेल तर तुम्हाला त्याच्यात स्पष्ट भाषा आणि स्पष्ट शिक्षण कळेल. कारण का माहिती आहे का, ते उधळ्या पुत्राने बापाचं धन घेतलं. मग आपण स्वर्गीय बापाचं धन घेतो आणि एन्जॉय करतो. ते पैसे टिकून राहतात का तुम्ही मला सांगा? ते चांगल्या कामाला, चांगल्या कार्याला न स्वतःला चांगलं जीवन जगायला, अशासाठी परमेश्वर पैसे देतो. हालेलुया. आता एक उदाहरण घ्या. तुमचा मुलगा 5 वर्षाचा आहे आणि तुम्ही त्यांना 100 रुपये दिले. तर 100 रुपयाचं त्यांनी खाऊ घेतलं तर काही वांधा नाही. पण त्यांनी जर गुटखा खाल्ला, माणिकचंद किंवा पानपरा घेतलं त्याने, बरोबर, तर तुम्ही त्याला खायला देतील का? नाही. का नाही देणार? मग जर तुम्ही त्या मुलांना इतकी मोठी समज देतात, मग त्या देवाला वाटत नाही की याला कोणती समज द्यावी. पैसे उधळ्या म्हणजे उधळ्या पुत्राप्रमाणे जीवन जगायला पैसा दिला नाही. त्याने तो दाखला दिलेला आहे की तुम्हाला मी धन संपत्ती जरी दिली तर त्याचा गैरवापर करायचा नाही. तो परत पैसा येत नाही. त्याच्यातून काहीतरी उद्योग करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. हालेलुया. या गोष्टीचं चित्र तुमच्या स्वतःला अनुभव घेतला पाहिजे. कारण जर तुम्ही पवित्र आत्म्या विषयावर जर मनन चिंतन केलेलं आहे तर तुम्हाला पवित्र आत्मा बरोबर शिकवणार आहे. आता तुम्ही सगळे कमवतात आणि तुम्हाला सगळ्यांना देवाने व्यवस्थित दिलेलं आहे, रोजची भाकर खाणं पिणं, बरोबर. आपले सगळ्यामध्ये आता तुम्ही विचार करा, इथे सगळे जेवण जातात की नाही जातात? मग अर्पण कधी आणणार किंवा दान कधी आणणार मंदिरात? हालेलुया. हे देवाचं देणं जेव्हा आम्ही बंद करतो, ठराविक लोकच फक्त इथे दान आहे. पण आता तुमचं दान जर त्या मंदिरात पोचलं जाईल तर ते कोण खाईल त्याचा आशीर्वाद तुम्हाला ना, तुमचं धन हळूहळू वाढायला सुरुवात होईल. नाही तो पहिला धन देईल तुम्हाला, पण ते धन अशा परिस्थितीमध्ये फेकलं जाईल की तुम्हाला कधी त्याचा विचार पण करणं कठीण होईल. कारण हे पैसे माझे आले एवढे गेले कुठे? हालेलुया. कारण तो शैतानी गोष्टीचा मोह असतो. यावर कमाईचं चित्र असते की देवाचा ईसा मला किती न दे साप, आकाश कबाटे उघडतात. तो हृदय जाणतो की नाही? आता तुमच्या हृदयात परमेश्वर आहे. तुम्हाला पैसा दिला, उडवायला दिला की तुम्हाला काहीतरी चांगलं करायला दिला? बघा, हे कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, बरोबर, एका क्षणात किती पैसे उडतात त्या स्वतःला सुद्धा कळत नाही की माझे एवढे पैसे गेले कसे काय. हालेलुया. ज्या घरात शांतीसाठी आम्ही आमंत्रण करतो पण त्याचा उपयोग होत नाही. तर हे शिक्षण आपल्या सगळ्यांना हवं आहे. मेन पवित्र आत्मा. मी तुम्हाला आज पवित्र आत्म्या विषयावरच बोलणार आहे. मी आता कपडे साफ पांढरे घातले म्हणून मी पवित्र आहे असं समजू नका, समजलं? कारण मग ते 23 अध्यायामध्ये तसं दिलेलं आहे, ताट वाटी बाहेरून साफ आहे पण आतून मैली. तसं नाही, मी घाबरू नका. कोणाच्या बाबतीत मी माझं स्वतःचं सगळं देतो. मी माझं काहीच ठेवलं नाही. जो गरज आहे, दुःखी आहे, असे नसीब ते काढून देईल. हे बाबा घे. आजपर्यंत तुमच्याकडे पाणी तरी मागितला का? मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन, तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर तुम्ही दान करा. मला त्याचं लेणं देणं नाही का बाबा, माझा ना तुमचा व्यवहार नाही. मला जे मिळेल आहे त्यात समाधान आहे. तुम्हाला सांगितलं ना, मी काल शुक्रवारी गेलेलो, शनिवाराचा, कालचा शनिवार नाचा रविवार आहे. तर मी सकाळी नाश्ता केलो तेव्हा 1 ग्लास पाणी पिला. हालेलुया. आणि रात्री जेवलो तेव्हा 1 ग्लास पाणी पिला.
सकाळी उठलो, नाश्ता केला, तेव्हा 1 ग्लास पाणी पिला, त्याच्यानंतर थोडासा घोटभर पाणी पिला, दुपारी जेवलोच नाही. रात्री इकडे आलो, संध्याकाळी थोडासा घोटभर पाणी पिला, रात्री दुपारचं जेवण, रात्री आलो लेट झालो बरोबर, मग रात्री जेवलो तेव्हा 1 ग्लास पाणी. तर तुम्ही कार्पोरेशन करा, 1.5 बाटली 2 दिवसाच्या मध्ये गेली. हालेलुया. म्हणजे 1.5 लिटर पाणी पोटात गेला. त्याने मला सांभाळले असं नाही मी सांगत, कारण जी सेवा, काम, कार्य, आता मला तुमची कामं आहेत ना, ती पण मलाच करायला लागतात, कारण मला पवित्र आत्मा पाहिजे, तर मला सेवा पण करायला आवडते, कंटाळा नाही मी करत. हालेलुया. मग ठराविक लोक काम करतात. मग जर तुम्हाला देवाने जी कामासाठी जागा दिली, कार्यासाठी जागा दिली, हालेलुया, तर तुम्हाला देव मोठ्या जागी राहील. मग तुम्ही कधी दुखी नसणार, घरात टेन्शन नसणार, राग नसणार, नफरत नसणार, द्वेष नसणार, हेवा नसणार, म्हणजे सगळ्यांना बघतानाच आनंदी जीवनाने राहतात. हालेलुया. आपल्या मनामध्ये अनेक लोकांविषयी नफरत नीत आहे, बरोबर. तुम्ही फक्त एवढं काम करा, तुम्हाला माहिती आहे, हे माणूस ऐकत नाही, देवाला सांगा, देवा या माणसामध्ये एक अशुद्ध कार्य करत आहे आणि ह्यामुळे मलामध्ये पण अशुद्ध कार्य करत आहे, तर मला आता प्रार्थना केली पाहिजे, प्रभू तुझ्या नावाने यांना आशीर्वाद दे, मला पण स्वच्छ ठेव, त्याला पण स्वच्छ ठेव, अशी मध्यस्थी कर, कारण स्वर्गीय बापाने आपलं बलिदान दिलं. तुम्ही विचार करा. हालेलुया. आज किती लोकांना असा आजार येत चालला आहे, मी तुम्हाला सांगतो. इथून बघा, हे हात दुखते, खांदे दुखतात, हात पाय म्हणजे उचलत नाही, बघा तिथून हात पण सुरू झाले. हालेलुया. तर किती लोकांना असा हाताला त्रास झालाय, जरा हात वरती करा. आता हे शिक्षण तुम्ही घ्या, ही वेळ कशी आहे, कारण आमच्या हातातून चांगली कामं होत नाही, म्हणून ज्यांचे हात दुखतात, ज्या हात जास्त दुखतात किंवा हाताला काय त्रास आहे, त्याच हाताने एखाद्या गरीबाला खायला द्या, हे हात एका क्षणामध्ये तुमच्या वरती होतील. हालेलुया. कारण आमचे हात आज आखडलेले आहेत, आम्ही गरजवंताच्या गरजा पूर्ण करत नाही. सुरुवात करा, तुम्हाला मी सांगतो, कारण बायबल ते शिकवते. करेतेकरास 2 पत्रात 9 अध्याय 6 पासून, जो हात राखून पेरतो त्यास मानाने कापणे करी. आता आपण हाताने कमावले, आपल्या हातासाठीच आपल्याला डॉक्टरकडे पैसा द्यावा लागतो. शेवट डॉक्टर काय सांगतो माहिती आहे का, जो वर बोलतो तो करील ते खरं. आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले, आम्हाला वाटत होतं की आता हा बरा होईल, परंतु शक्य नाही झालं. कोणाही मनुष्य देवाशिवाय कोणालाच आरोग्य देऊ शकत नाही. हालेलुया. धावतो, पळतो, येतो, चालतो, चालला आपला. मला विश्रांती किती तास? 24 तासामध्ये बघतात. मी देवाला सांगतो, मला 2 तास फक्त झोप पाहिजे, बाकी कामं द्या. कारण काय माहितीये का, 10वा हिस्सा जो आहे ना, तो मी ठेवला ना, बाकी % सगळं देवाला दिलं. कारण प्रभू येशूने आणि परमेश्वर पित्याने सगळं आपल्याला दिलं. आपण तर माणूस आहे, तरी म्हणजे आपला हिस्सा कसं, थोडासा आराम. पण प्रभू येशूला तर आरामच नाही. योहान 5:17 सांगते, प्रभू येशू माझा पिता आजपर्यंत काम करते ना, मी पण करतो. म्हणजे विचार करा, यांना विश्रांती नाही, पण आपण विश्रांती घेतो. आज परमेश्वराची विश्रांती आपल्या सगळ्यांना मिळणं गरजेचं आहे. म्हणून पश्चाताप करणं, पवित्र आत्म्याचं दान घेणं, सर्वांचा तो हृदय जाणं आहे, तर तुमच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा उतरला पाहिजे. हालेलुया. तेव्हा तुमच्यावर एक सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्हाला प्रभू तुम्हाला त्याचं राज्य व नीतिमत्व देईल. हालेलुया. जेवढं देवाच्या इच्छेने चालेल, तेवढा देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे येईल. हालेलुया. हालेलुया. तर
जे मी इच्छितो ते करतो असं नाही, जे मला द्वेष वाटते काय सांगतो, मी चांगलं करतो असं नाही, जे चुकीचं आहे तेच करतो. मग का चुकीचं आमच्यामध्ये होतात? कारण आमच्या जवळ देव नाही. मी जरी चुकला तर मी सांगेल त्या टायमाला माझ्याबरोबर देव नाही आहे, कारण मी देवाला जोडीला घेतलं. देवाला सांगतो बाजूला वा, मला पाप पाहिजे, हार्दिया, तर शेवटी पापच होणार. पवित्रता कुठे आहे? पवित्र आत्मा आल्यावर पवित्र आत्मा भेटतो. समजलं? बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणत्याच व्यक्तीला गिफ्ट मिळू शकत नाही. जसं रोज प्रार्थना कशी करायची माहिती आहे? हे प्रभू येशू, तुम्ही महान आहे, मला सैतानाच्या हातात देऊ नका. जर सैतान माझ्याद्वारे जर येऊन हे कार्य करतो या शरीरावर हक्क, तर तुमचा हक्क माझ्या शरीरावर असला. देवाला सांगायचं तुमचा हक्क माझ्या शरीरावर असू दे आणि मला तुमची इच्छेप्रमाणे कार्य करू दे. आपलं जीवन देवाला द्या, म्हणजे तुमच्या भविष्यात काही ना काही उत्पन्न होणार. तुमचं वचनासोबत घेऊन टाईम झालं तर बघा, वेळ, समय, काळ आपल्याला वापर करा. मी वचन देणे तुम्हाला देत आहे, वेळेचा सदुपयोग करा. एपिसी करा 5 वेळा. वेळ आपली नाही आहे, जी वेळ देवाने दिलेली आहे त्याचा पूर्ण वापर करा आणि चांगल्या कामाला लागा. कारण एक एक क्षण किमतीचा आहे. ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं मन अस्वस्थ आहे, त्या माणसाची वॉरंटी गॅरंटी नाही. भविष्यात फार खतरनाक परिस्थिती आहे. म्हणून सावध राहा आणि देवावर प्रेम करा. देवाचं प्रेम आपल्यावर ठेवा. आपल्याला देवाची इच्छेप्रमाणे चांगल्याच कृपेचं दान आपलं विशेष करा. हे प्रभू येशू, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मृत लोक, आपल्या लोक, सर्वच सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद या देशावर प्रभूचा आशीर्वाद येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.